नमस्कार, सुनीता सावंत चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। मी एक लॉंग व्हिडिओ केला आहे, तर त्यामध्ये मी दाखवलेलं आहे की मी घरी कसं तेल बनवलं आहे। तर आता त्या कढईमध्ये मी थंड तेल ठेवले। आता आपण पाहूया। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर छान असं आपलं तेल तयार झालेलं आहे। तर असं छान सुंदर आहे बघा। एक साधारण सकाळी 12 वाजायच्या आतमध्ये आपण हे तेल तयार केलेलं होतं आणि यामध्ये आपण आवळे, कांदा, कढीपत्ता, मेथी, कलौंजी, अजून तुम्हाला सांगते तुळस, जास्वंदाची पानं, 1 लिंबाची साल आणि 1 लिटर खोबरेचं तेल। आणि त्याआधी हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी पाव लिटर तेलामध्ये आणि 100 ग्रॅम मोहरीच्या तेलामध्ये आपलं तेच राई तेल, कच्ची धनेचं, त्याच्यात या भाज्या सगळ्या अशा मी प्रॉपरली अशा छान शिजवल्या आणि मग मी असं मस्त नंतर 1 लिटर ऑइल त्याच्यात टाकून अजून छान 3 मिनटासाठी उकळवलेलं। तर आता याच्यात आपल्याला दुसरे तेल ॲड करायचे आहेत। आता मी लिंबाचा पानं नाही टाकली, कडुलिंबाची पानं, कारण माझ्याकडे हे होतं हर्बचं, नेट हर्बचं नीम ऑइल आहे, तर मी नीम ऑइलचा उपयोग करणार आहे। तर हे बघा, साधारण एक आपल्याला नीम ऑइल ॲड केल्यानं काय होईल, कोंडा असतो केसामध्ये, ओवा, लिका, कोंडा, स्कॅल्पला ह्यानं काही असं काही प्रॉब्लेम नाही होत। तर हे एवढं काफी आहे, कारण ही बूंद बूंद घेतलं जातं, पण आपण हे कसं हे ॲड करूया। मागून काही तेल ॲड करायची असतात, तर मी आपल्याला दाखवते। आता मी दुसरं ऑइल करते, जे आहे एरंडल तेल। तर हे सुद्धा आपल्याला त्याच्यात असं ॲड करायचं, बस एवढं बस। 1 लिटर ऑइल आहे आपलं। तर हे सुद्धा ह्याच्यात टाकायचं आपल्याला, मग एकत्रित करायचं। हे आहे विटॅमिन सी चे, या मी 1, 2, 3, 4 घेतल्यात। तर हे विटॅमिन सीचं ते पण आपण टाकायचं आहे अजून। आणि हे आहे रोजमेरी। तर आपल्याला हे रोजमेरी पण, हे बघा, हे रोजमेरी पण यामध्ये ॲड करायचं आहे। तर एक साधारण हे ॲमेझॉनवरून हे पण मी परचेस केलेलं आहे। आणि मी जोजोबा ऑइल आणि रोजमेरी ऑइल असं मी मिक्स करून हे मी दुसरं बनवलेलं आहे। पण आता मी फक्त स्पेशली रोजमेरी टाकते। तर बस आपल्याला हे इतकंच टाकायचं आहे। तर हे पण खूप अतिशय केसांच्या वाढीसाठी खूप चांगलं असतं। तर अशी ही सर्व ऑइल मिक्स केलेली आहेत आपण। तर विटॅमिन सीचं काही बाकी आहे। तर आता तुम्हाला मी दाखवणार आहे हे सगळं, हे बघा, हे सगळं असं छान एकजीव करायचं आपण। आणि हे इकडे गाळून घ्यायला कसं, ह्याच्यात गाळून घेऊन मग आपल्याला ते भरायचं आहे। तर आधी हे सगळं एकत्रित कालवून घेऊया। तर आता आपण की नाही हे असं धरून
शकता तुम्ही. हे झालं आता आपलं केसांना लावायचं हेअर ऑइल, जे 2-3 वर्ष सहज चालतं. आणि यामध्ये तुम्हाला वाटलं काही डार्क होते तर तुम्ही यामध्ये अजून अर्धा 1 लिटर, हे खूप डार्क आहे, अजून अर्धा ते 1 लिटर हलकंसं कोमट केलेलं खोबरेचं तेलही टाकू शकता. तर असं हे आता असंच रात्रभर अजून गळेल. तर ह्यानं काय होतं, 2 ते 3 पदर आहेत याला, या गाळणीला, त्याच्यामुळे त्याच्यात बघा तुम्ही ते काळं कसलंही येत नाही आहे. तर ती पाणी गळायची आपली छानशी अशी पिशवी आहे. तर आता आपलं मस्तपैकी हे बघा, मी ह्याच्यात ओतून तुम्हाला दाखवत आहे. हे आपलं असं छान ऑइल तयार झालं. आता केसांना लावायचं. तर बघा आता हे ऑइल मस्त असं बनवून झालं. आता हे तुम्ही छान असं केसांना लावू शकता आणि केसांना लावू शकता. आणि तुमचे केस गळायचे घरगुती पद्धतीने बनवलेले आहे. यात आमला आहे, ताजे आवळे, अर्ध लिंबू आहे, ताजं रस नाही, फक्त त्याचं छिलटं, आणि सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आपले पत्ते घेतले. तसं हे मेथी दाणा, कढीपत्ता, कलौंजी, कांदा, हे असं सुंदर हेअर फॉल होणार नाही असं हे आपलं ऑइल तयार आहे. तसेच पाहत राहा, लाईक करा, आवडल्यास लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा अशा छान छान रेसिपी किंवा इतर काही असे ऑइल, मला ऑइल बनवायला आवडतं. तर हे बघा, तर असंच काही सुंदर रेसिपी बनवायला आपण पुन्हा जरूर नक्की भेटू. पाहत राहा, लाईक करा आवडल्यास. थँक्यू फॉर वॉचिंग.